हॅलो गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. तर आज मी जे छोटे छोटे आंब्याचे व्हिडिओ केले होते, कच्च्या आंब्याचे किंवा पक्क्या आंब्याचे, त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला एका लॉंग व्हिडिओमध्ये बघायला भेटतील. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर पहिल्यांदा जी रेसिपी केली ती म्हणजे एक कच्ची कैरी घेऊन त्याला बारीक बारीक चिरून मी त्याला मिक्सरमध्ये फिरून त्याची छानपैकी पेस्ट करून घेतली. पेस्ट केल्यानंतर मी त्याला एका पॅनमध्ये ट्रान्सफर करून ते छानपैकी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात चवीनुसार मी साखर टाकून घेतली आणि ते पण छानपैकी मिक्स करून घेतलं. मिक्स केल्यानंतर मी त्याच्यात थोडासा लिंबाचा रस टाकून घेतला आणि ते छानपैकी परतून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला त्याला चेक करायचं, थोडंसं ते स्टिकी लागलं की आपलं तयार झालं म्हणायचं आणि त्याला एका ताटामध्ये ट्रान्सफर करून ते छानपैकी आपल्याला ताटभर पसरून घ्यायचं आहे. पसल्यानंतर आपल्याला त्याला उन्हात वाळवून घेतल्यानंतर आपले आम पापड तयार होतील. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. तर आम पापड नंतर आपली दुसरी रेसिपी आहे आंब्याचं लोणचं, कच्च्या आंब्याचं लोणचं. तर कच्च्या आंब्याचं लोणचं तर सगळ्यांनाच आवडतं. तर कच्च्या आंब्याच्या लोणच्यासाठी मी एक कच्चा आंबा घेतला, त्याला बारीक चिरून घेतला. त्याच्यानंतर एका खलबत्ता घेतला, त्याच्यामध्ये थोडंसं जिरं, हळद, मीठ आणि आपली घरची जी लाल चटणी असते ती टाकून घेतला आणि त्याला थोडंसं मी कुटून घेतला. त्याच्यानंतर मी ती चटणी खाली टाकून त्याच्यावर आपण जे कैरीचे काप केले होते ते त्याच्यावर टाकले आणि ते पण छानपैकी मी ठेचून घेतले. त्याला मसाला एकदम जबरदस्त लागला होता त्या ठेचल्यामुळे. तर आपलं हे एक लोणचं तयार झालं. हे सुद्धा तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कच्च्या कैरीचं लोणचं झालं. आता करूया आपण ड्राय कच्च्या कैरीचा ठेचा. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एक कच्चा आंबा घेतलेला आहे, त्याला मी खलबत्त्यामध्ये बारीक असा ठेचून घेतलेला आहे. ठेचल्यानंतर मी त्याच्याशी बारीक आपली पेस्ट तयार होती. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या झाडला एका पॅनमध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत, लसूण घ्यायचं आहे, त्यात थोडंसं मीठ टाकून आपल्याला ते भाजायचं आहे. त्याच्यानंतर त्यात आपल्याला शेंगदाणे टाकेन ते सुद्धा आपल्याला मस्तपैकी भाजून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ते खलबत्त्यात सगळं घेऊन ते सुद्धा आपल्याला परत कुटायचे. ते थोडंसं कुटल्यानंतर आपल्याला त्यात थोडंसं मीठ टाकून घ्यायचे आणि कुटल्यानंतर ते दोन्ही मिक्स कुटलेलं आपण एकत्र करायचे. आंब्याचं जे केलं होतं ते आणि हे वाटण आपल्याला मिक्स करायचे आणि आपला कैरीचा ठेचा तयार झाला. हा सुद्धा तुम्ही घरी ट्राय करू शकता. हा पण खूप खायला छान लागतो. तर कैरीच्या ठेच्यानंतर आपला एक पुन्हा रेसिपी आहे कच्च्या कैरीची लोणचं. तर हे लोणचं सुद्धा खूप सिंपल आहे, म्हणजे नो फायर रेसिपी आहे ही. तर त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा एक कच्चा आंबा घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी त्याला एक छोटे छोटे बारीक काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला कसे काप करायचे तसे करा. त्याच्यानंतर मी त्याला बारीक कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मी त्यात आपले सगळे मसाले घातलेले आहेत. हळद, लाल पावडर, मीठ, चाट मसाला, गरम मसाला, हे मी सगळे जिन्नस टाकून त्यात ते छानपैकी मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपलं लोणचं कच्च्या कैरीचं तयार झालेलं आहे. हे सुद्धा लोणचं तुम्ही घरी ट्राय करा, खूप छान लागतं चवीला आणि मला कमेंटमध्ये हे लोणचं सुद्धा कसं झालं ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लोणचं झाल्यावर आता आपण करूया कच्ची कैरी चेन्नई स्टाईलमध्ये कशी खातात. तर त्याच्यासाठी मी एक कैरी घेतली, त्याला मी चिरून घेतला आणि त्याच्यातले एक काप घेतला, मी फोड घेतली त्याच्यातले आणि जसं तुम्हाला व्हिडिओ दिसते मी त्याला कट करून घेतलं आणि कट केल्यानंतर मी त्याच्यावर मीठ आणि हळद आणि आपलं जे लाल पावडर असते मी ते टाकून त्याच्यावर मिक्स करून घेतलं आणि ही अशी कच्ची कैरी खायला खूप छान लागते. तुम्ही सुद्धा ही कच्ची कैरी असं मसाला टाकून नक्की ट्राय करा. चला, तर आता कच्च्या कैरीची रेसिपी खूप झाला. आता एक लास्टला पक्क्या आंब्याची रेसिपी आपण करूया. तर त्याच्यासाठी मी आज काय केलेलं आहे, आंब्याचा मिल्कशेक. त्याच्यासाठी मी 2 आंबे घेतलेले आहेत. आंब्याला चिरून त्याची फोडी मी मिक्सरमध्ये छानपैकी बारीक करून घेतलेलं आहे. त्याच्यात मी बारीक करताना दूध, बर्फ आणि थोडीशी साखर टाकलेली आहे. म्हणजे तुमचा आंबा किती गोड आहे किंवा किती आंबट आहे त्याच्यानुसार तुम्ही त्यात साखर ॲडजस्ट करू शकता. ते छानपैकी आपल्याला त्याचे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे. तर आपला मिल्कशेक तयार झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला तो मिल्कशेक ग्लासमध्ये घ्यायचा आहे आणि टाकल्यानंतर त्याच्यावर आंबा आपल्याला बारीक बारीक चिरून तो सुद्धा त्याच्यावर टाकायचा आहे. म्हणजे ते अजून रेसिपी त्याची इन्हान्स होती. जर तुम्हाला ही पण रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी